ये है पूरा मराठा साम्राज्य, हमारे मुकाबले बस मुट्ठी भर। और ये है रायगढ़। मुझे एक बात समझ में नहीं आती। ऐसा है क्या इस रायगढ़ में? ऐसा कौन सा कोहिनूर का हीरा है जिसे पाने के लिए आलमगीर इस उम्र में घोड़े पर बैठकर दिल्ली छोड़ा है? दिल्ली। इसे जीतने के लिए लोग दिल्ली क्या, जन्नत भी छोड़ाएंगे। तो फिर देर किस बात की है? छोड़ देते हैं जन्नत। कभी देखा है रायगढ़? कभी जरूरत नहीं पड़ी। संभाजी या फिर कभी हम्बीर राव? नहीं देखा तो देखना भी मत। ये लोग दिखते कम और चुपते ज्यादा है। सरझा खा, दुश्मनों की इतनी तारीफ करोगे तो उन्हें हराओगे कैसे? दुश्मन से इतनी नफरत करोगे तो उन्हें जानोगे कब? पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादलवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादलवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे.
बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे.
10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिकप्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिकप्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिकप्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिकप्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे.
पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजाची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजी प्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दीमसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रांतीय असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजाची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजी प्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दीमसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रांतीय असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजाची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजी प्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दीमसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रांतीय असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजाची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजी प्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दीमसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रांतीय असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे.
बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिकप्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिकप्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिकप्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे.
एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची
गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिकप्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिकप्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिकप्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिकप्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास
पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिकप्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादलवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिकप्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादलवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिकप्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादलवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा
या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक
मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिकप्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिकप्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिकप्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिकप्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे.
पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजी प्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रांतीय असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजी प्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रांतीय असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजी प्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रांतीय असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजी प्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रांतीय असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा
या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक
मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे.
पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रांतीय असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादलवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रांतीय असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादलवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रांतीय असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादलवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रांतीय असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे.
बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रांतीय असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रांतीय असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रांतीय असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दीमसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दीमसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दीमसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे.
10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्धी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बहादरवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे.
पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने ऊर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्याची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे.
बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे. पावनखिंड हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तेजस्वी अध्यायावर आधारित आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका आणि त्यावेळचा मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेनेने दिलेले अतुलनीय बलिदान याची गाथा यात मांडली आहे. हा चित्रपट 1660 मधील पन्हाळा ते विशाळगड या प्रवासावर आधी घोडखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. 10,000 सैनिकांच्या सिद्दी-मसूदला केवळ 300 मावळ्यांनी 5 तास रोखून धरले हा थरार यात पाहायला मिळतो. दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक मालिकेतील हा तिसरा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे. एक लेखक म्हणजे त्यांची पटकथेत ऐतिहासिक घटनाक्रम आणि बारकावे जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ युद्धपट नसून तो बलिदानाची गाथा आहे. बाजीप्रभूचे राजप्रती असलेले समर्पण, मावळ्यांची निष्ठा आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबाची व्यथा या भावनात्मक प्रत्येक रंग यात आहे. पावनखिंड हा चित्रपट प्रत्येक मराठी आणि ऐतिहासिक प्रेमी व्यक्तीने एकदा तरी पाहावा असा आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बादवीरांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा अभिमानाने वर भरून आणते. दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणण्यास यश मिळवले आहे.